राजा परीक्षितीला ही कथा सांगितली ना, त्या परीक्षितीच्या वंशाची, परीक्षितीच्या जन्माची कथा सांगा. ज्यावेळेस महाभारतामध्ये आपण पाहतोय, आपण ऐकलेली कथा आहे. कौरवा पांडवांचं युद्ध झालं दादा. कौरवा पांडवांचं युद्ध झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने होते. पांडवांच्या बाजूने असताना पांडवांचा विजय झाला आणि द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा याच्या डोक्यामध्ये राग होता की मंत्रीपद माझ्याकडे का दिलं नाही, म्हणून त्यानं पांडवांचा विजय त्या अश्वत्थामाला पचनी पडत नव्हता. दुष्ट होता ना तो. मग त्यानं काय केलं, ज्या वेळेस पांडवांचं युद्ध झालं आणि त्या युद्धाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी पांडव राहत होते ना, त्या पांडवांची पत्नी द्रौपदी माता, आणि द्रौपदी मातेला 5 मुलं झाली होती. 5 मुलं. या अश्वत्थामानं कपटी भावनेनं, द्वेष भावनेनं, दुष्ट भावनेनं सायंकाळच्या वेळी गेला. ज्या ठिकाणी त्या द्रौपदी मातेची 5 मुलं झोपलेली होती, हातामध्ये धारदार शस्त्र घेतलेले आहे, आणि जाऊन त्या पाचीला 5 मुलांचे मुंडके असे जाग्यावर काटलेले आहे, आणि पाचीला 5 मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहे. द्रौपदी मातेने कशाचा आवाज आला म्हणून पाहायला माठीमाग जाती तर काय, स्वतःचे पाचीला 5 मुलं रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण झालेल्या अवस्थेमध्ये आहे. ऐका दादा, आता बघा, आई आहे द्रौपदी, स्वतःचे मुलं पाचीला 5 रक्ताच्या थारोळ्यात पडले. काय वाटलं असेल त्या आईच्या अंतःकरणाला दादा. शोक करायला लागली द्रौपदी माता, आरडायला लागली, रडायला लागली. सुंदर श्लोक आलेला आहे. माता शिशूनाम निधनम निशम्य घोरं परितप्यमाना तदा रुदन्दाष्पकलाकुलाक्षी तां शान्तवयानः किरीटमाली. आक्रोश करते द्रौपदी माता. द्रौपदी कारडते म्हणून तिथं माझा भगवान कृष्ण कन्हैय आले. अर्जुन आला, भीम आला, नकुल आला, सहदेव आला, धर्मराज आले. पाहतात तर काय, स्वतःची मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडलीत. दादा, किती दुःख झालं असेल त्या द्रौपदी मातेला. अरे, लग्न व्हावं, लग्न होऊन 12 वर्ष व्हावं, 12 वर्षही आपल्या लग्न झाल्यानंतर आपल्याला संतती होऊ नये, लक्ष देऊन कथा आहे का? 12 वर्ष संतती नाही झाली की आपण ह्या देवाला नमस करतो, त्या देवाला नमस करतो, त्या देवाला नमस करतो, इकडून तिकडून सगळीकडे नवस केली. 12 वर्षाला एखादा देव नवसाला पावला, जर आपला पुत्र संतती झाली, त्याचा आनंद किती असतो माणसाच्या जीवनामध्ये. आणि तो झालेला पुत्र असा वयात यावा, वयात, ऐका, लक्ष द्या, वयात यावा, आणि वयात आल्यानंतर तो मुलगा मोटरसायकलवर प्रवासासाठी जावा, आणि प्रवासासाठी गेल्यानंतर अचानक कोणत्या तरी वाहनाने त्या मुलाच्या मोटरसायकलला धडक द्यावी, आणि धडक दिल्यानंतर त्याचा अपघात व्हावा, आणि त्या अपघातात त्या 12 वर्षाच्या नवसानं झालेला मुलगा जर गतप्राण झाला, आणि ती जर बातमी त्याच्या आईला कळाली, तर त्या आईला किती दुःख होत असेल हो, किती दुःख होत असेल. मग या द्रौपदी मातेचे तर 5 मुलं, पाचीला 5 त्या अश्वत्थामानं मारलेले आहे. मग अर्जुनाला राग आला. भगवंतानी रथावर बसले, अर्जुनाला बसवलं, आणि वायव्य दिशेच्या ठिकाणी रथ नेला, आणि विचारतात अश्वत्थामा कुठे गेलाय? रथ त्या अश्वत्थाम्याच्या पाठीमाग लावलेला आहे. अश्वत्थामानं पाठीमागून पाहिलं, रथ येतोय. अश्वत्थामा पुढे पळतो, रथ पाठीमाग आहे. अश्वत्थामा पुढे पळतो, रथ पाठीमाग आहे. पाहता 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 अश्वत्थामाला वाटला, आता हा अर्जुन आणि देव मला कृष्ण सोडणार नाही. त्याच्याकडे एक अस्त्र होतं. त्या अश्वत्थामानं त्या रथाच्या दिशेने अस्त्र सोडलं. पण ऐका दादा, त्या अश्वत्थामाला अस्त्र सोडण्याची विद्या होती, पण अस्त्र परत घेण्याची विद्या नव्हती. अस्त्र सोडलं, भगवंतांनी पाहिलं अर्जुनाच्या दिशेने ते अश्वत्थामानं सोडलेलं अस्त्र येत आहे. मग माझ्या भगवंताने बाणाने त्या अस्त्राचा नायनाट केला, अश्वत्थामाला पकडलंय, आणि द्रौपदी मातेच्या पुढे आणून उपस्थित केलेला आहे. आणि देव म्हणतात, अर्जुना
मार याला, दे याला शिक्षा. द्रौपदी अश्वत्थाम्याच्या चेहऱ्याकडे पाहते दादा, आणि अश्वत्थाम्याच्या चेहऱ्याकडे पाहून अर्जुनाच्या चेहऱ्याकडे पाहते. अर्जुन म्हणतो द्रौपदीला, द्रौपदी सांग, द्रौपदी याला काय शिक्षा करू सांग. आपली तुझी 5 मुलं, माझी 5 मुलं यानं मारलीत ना. तू जे म्हणशील ती शिक्षा ह्या दुष्टाला मी देतो. पण इकडं ऐका, द्रौपदीचं अंतकरण किती विशाल असेल, किती मोठं अंतकरण असेल दादा. द्रौपदीनं काय उत्तर दिलं बघा. स्वामी सोडून द्या याला, हा गुरुपुत्र आहे. यानं जरी माझी 5 मुलं मारली असतील ना, पुत्रवियोगाचं दुःख काय ते माझ्या अंतकरणाला चटका लावून गेलेलं आहे. मला जे दुःख भोग ते याच्या आईला दुःख भोगायची वेळ येऊ नये म्हणून याला मारू नका. बघा आता त्या द्रौपदीचं उत्तर दादा. हे उत्तर या द्रौपदीच्या तोंडातून आलेले शब्द माझ्या भगवान कृष्णानं ऐकले आणि भगवान कृष्णाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले दादा. डोळे पाणावले आणि स्वतः भगवान कृष्ण म्हणतात, काय माझ्या द्रौपदीचं अंतकरण आहे, इतकं जीवनात दुःख येऊन सुद्धा दुसऱ्याविषयी दया. याला साधूचं अंतकरण म्हणतात, याला संताचं अंतकरण म्हणतात, यालाच भक्ताचं अंतकरण म्हणतात दादा. एखाद्या वेळेस आपल्यावर दुःख जरी झालं, ज्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये दुःख झालं, तर त्याचा बदला त्याला दुःख देऊनच घ्यायचा नसतो. कधीतरी माणसाला माफ करायला शिकलं पाहिजे. एखाद्याने आपल्याला एक शिवी दिली आणि त्या शिवीचा राग आपल्याला आला म्हणून त्याचं प्रत्युत्तर आपण त्याला शिवी देऊन द्यायचं नसतं. मोठ्या अंतकरणाने त्याला माफी द्यायची असते. असे लोक देवाच्या जवळ लवकर जात असतात. मग मात्र स्वतः देव म्हणतात अर्जुनाला, अरे याला सोडू नको, याला शिक्षा दे. हा दुष्ट आहे, आतताई आहे, पापी आहे. आतताई माणसाला मारणं हा दोष नाही, पापी माणसाला मारणं हा दोष नाही, दुष्ट माणसाला मारणं हा दोष नाही. अरे अरे एवढंच नाही, शास्त्र सांगतं जी लोक बाल हत्या करतात ना त्याला शिक्षा करणं हा दोष नाही. अरे याने 5 मुलांची हत्या केलेली आहे, याला नको सोडू, याला मार. पण अर्जुनानं आता द्रौपदीचं ऐकलं आणि त्याच्या डोक्यात जो मणी होता तो मणी काढून आपल्या तलवारीनं शस्त्रानं काढून घेतला आणि त्या अश्वत्थाम्याला सोडून दिलं. पण ते आता अश्वत्थाम्याने बघा, त्याच्या डोक्यात रागच होता ना, कपटीच होता. कपटी माणसांची बुद्धी कधीच पलटत नसते. त्याला एकदा माफ करा, दोनदा माफ करा, तीनदा माफ करा, त्याला किती माफ केलं ना त्याच्या पोटातला राग कधी जात नसतो. इकडे भगवंतांनी सर्व पांडवांनी त्या 5 मुलांचा सगळा विधी केला आणि विधी केल्यानंतर भगवान परमात्मा द्वारकेला जाण्याच्या सात्यकीला सोबत घेतलंय, उद्धवाला सोबत घेतलंय आणि द्वारकेला जाण्याच्या पुढे तयारीमध्ये निघालेले आहेत. सगळं पांडवांच्या दुःखाचं रक्षण माझ्या भगवान परमात्म्याने केलं. आणि ज्या वेळेस भगवान द्वारकेला निघायचं कळालं, तितक्या तिकडून उत्तरा नावाची स्त्री गरोदर असणारी पळत पळत आली आणि देवाला म्हणायला लागली, हे भगवान पाही पाही महायोगी, देव देव जगतपते, नान्य तत्त्वद भयं पश्ये, यत्र मृत्यू परस्परम. त्या अश्वत्थाम्याला सोडलं होतं ना, मग आता या अश्वत्थाम्यानं काय केलं बघा. जी उत्तरा होती, उत्तरा म्हणजे अर्जुनाची पत्नी सुभद्रा व तिचा मुलगा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूची पत्नी उत्तरा, ती गरोदर होती. आणि त्या गरोदर असल्यामुळं पांडवांचा वंश वाढू नये म्हणून या कपटी अश्वत्थाम्यानं दुसरं अस्त्र त्या उत्तरेच्या गर्भावर सोडलं होतं. तो गर्भ राजा परीक्षिती महाराजांचा होता.
आणि उत्तरा पळत येते आणि म्हणते, अरे माझ्या पाठीमागे या गर्भावर अस्त्र सोडलेलं आहे आणि ते गर्भ जाळू लागलं. ते अस्त्र माझ्या भगवंतांनी पाठीमागचा पुढचा कसलाच विचार केला नाही, अंगठ्या एवढं रूप धारण केलं आणि गर्भात उत्तरेचा प्रवेश केला आणि त्या गर्भाच्या भोवती त्या गर्भाचं रक्षण माझा साक्षात भगवान परमात्मा करू लागला. काय ती उत्तरा माता असेल हो. अरे तुमच्या माझ्या कुशीतून एखादा हरिभक्त जन्माला आला, एखादा सात्विक सत्पुरुष जन्माला आला, तर लोक म्हणतात काय महाराज आहेत. अरे यांना धन्यवाद नाही, सुरुवातीला धन्यवाद त्यांच्या माता पित्याला. धन्य माता पिता तयाची या. काय या माईची, याच्या माईची कुश पवित्र असेल, असलं रत्न जन्माला घातलं. मला सांगा, एखादा हरिभक्त परायण सात्विक माणूस जर एखाद्या मातेच्या पोटातून उदरातून जन्माला आला तर तिची कुश धन्य असते. काय त्या उत्तरेची कुश असेल दादा. एकाच वेळी हरिभक्त परायण सात्विक पुरुष शुद्धा आणि या जगाचा अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधीश परमात्मा दोन्हींना पोटामध्ये साठवणारी जगातली पहिली माता असेल ती म्हणजे उत्तरा माता आहे. रक्षण केलं आणि मग भगवान कृष्ण कुंती मातेकडे आले आणि कुंती मातेला म्हणतात, आत्याबाई आता झालंय सगळं व्यवस्थित झालंय, आता मी जातो द्वारकेला, तुला काही मागायचंय का सांग. कुंती माता डोळ्यात पाणी आणते आणि कृष्णाच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणते, भगवंता कृष्णा तुला द्यायचंयस ना, तर एकच दे माझ्या जीवनामध्ये, दुःख दे, कारण माझ्या जीवनामध्ये तुझ्या कृपेने सगळं काही ठीक आहे. सगळं जे काही चालय ते आनंद आहे. माझ्या जीवनामध्ये सगळं व्यवस्थित आहे. मेरी आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी ताली वाजवा सर्वांनी. सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, जय हो. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. जय हो. आपकी पति बार के बिना ही मेरी नाव चल रही है.
करता नहीं मैं कुछ भी, करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है, सब काम हो रहा है, सब काम हो रहा है। राधे श्याम मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है। देवा तुझ्या कृपेने सगळं काही ठीक आहे बघ देवा. कोण कोणाला सांगते? हॅलो आजी, आजी माय काय कथा चालू आहे? घरी जाऊन गप्पा मारायच्या. इथं कथेत नसतात गप्पा. हा हा इकडं गप्प बसायचं, कथेत बोलायचं नाही. काय सांगू लागलो मी? काय सांगू लागलो? आम्हाला काय माहित म्हणावं. कोण कोणाला बोलायला लागलंय? अख्खा मंडप शांत झाला बुवा. भगवान कृष्ण कुंतीला म्हणतात तुला काही मागायचं का? मग त्यावेळेस कुंतीचं प्रत्युत्तर चालू आहे, अरे देवा देऊ नको काही, तुला द्यायचंयच ना माझ्या जीवनात दुःख दे. कारण माझ्या जीवनात जर तू सुख दिलास ना, सुखामध्ये माणूस देवाचं नामचिंतन घेत नसतं. ज्या वेळेस माणसाच्या जीवनामध्ये दुःख येत असतं ना, दुःख, मग दुःखामध्ये माणूस देवाचं चिंतन करत असतं. हा बरोबर आहे. ज्या वेळेस माणसाला दुःख येतं त्याच वेळेस माणूस देवा 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 म्हणतो, आणि सुखामध्ये केव्हा 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 असं चालू असतं आपलं. पहा मुखामध्ये देवाचं नाव, भीती ज्या वेळेस माणसाला येईल त्यावेळेसच मुखात नाम असतं. म्हणून देवा द्यायचंच ना तुला तर माझ्या जीवनात दुःख दे, सुख नको. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. अरे मुखामध्ये देवाचं नावच येत नसेल आणि जीवनामध्ये भरपूर सुख आहे, काय करायचं त्या सुखाला? तुकोबाराय म्हणतात आग लागो, नको ते सुख आम्हाला. कुंती माता सुद्धा तेच म्हणते. मग थोडे दिवस आणखी धर्मराजानं देवाला विनंती केली, देवा जरा थांबा. सायंकाळच्या वेळेला देवानं बसावं आणि ध्यान करावं. धर्मराज म्हणतात 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, देव कुणाचं ध्यान करतात? तर देव दुसरा तिसरं कुणाचं ध्यान करत नाहीत दादा. देव ध्यान करत असतात फक्त त्यांच्या लाडक्या भक्तांचं. भक्त देवांचं ध्यान करतात आणि माझा साक्षात भगवान परमात्मा भक्ताचं ध्यान करतो. धर्मराजांनी देवाला विचारलं, देवा तुम्ही सायंकाळच्या वेळा ध्यानस्थ अवस्थेत बसलेले असतात, मग तुम्ही नेमकं करतात तरी कुणाचं ध्यान? देव म्हटले, अरे मी दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं ध्यान करत नाही. मी ध्यान माझा एक लाडका भक्त शरपंजरी पल्लेला आहे, त्या शरपंजरी पल्ल्याल्या पितामह भीष्मांचं मी ध्यान करतोय. चल तुला यायचंय का माझ्या भक्ताकडं? चल. आज शरपंजरी पल्लेला आहे, ते बाणाच्या शय्येवर आहे, फक्त माझी वाट पाहतोय. कधीतरी माझ्याकडे भगवान कृष्ण येईल आणि भगवान कृष्ण माझ्या जवळ आल्यानंतर मी आधी ह्याचा त्याग करील. पर्वकालाची वाट पाहतोय, उत्तरायणाची वाट पाहतोय. वर्षामध्ये 2 आयन असतात बघा, एक दक्षिणायन आणि दुसरं उत्तरायण. हा मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, मला त्याचं उत्तर देताल अशी अपेक्षा आहे.
किती तासाचा एक दिवस? किती तासाचा एक दिवस? घोटका बोलत नाही राव. 24 तासाचा. जरा जोरात सांगत जा. किती तासाचा एक दिवस? 24 तासाचा एक दिवस. किती दिवसाचा? सप्ताह. 7 दिवसा. बोला ना, बोला बोला, मोकळ्या मनानं बोलायचं, अजिबात लाजायचं नसतं कधी आल्यास. 7 दिवसाचा सप्ताह. किती दिवसाचा पंधरवडा? कळत नाही का? पंधरवडा किती दिवसाचा? 15 दिवसाचा. 15 दिवसाचा पंधरवडा. किती पंधरवाड्याचा एक महिना? बोला बोला बोला. किती पंधरवाड्याचा एक महिना? हा हा, दोन म्हणा ना, अशी बोट करून इशारे करा. 2 पंधरवाड्याचा एक महिना. किती महिन्याचा एक ऋतू? 3.5-4 महिन्याचा एक ऋतू. आणि किती ऋतूचं एक आयन? 2 ऋतूचं एक आयन. तेच आयन म्हणजे एक दक्षिणायन आणि दुसरं उत्तरायण. माणसानं मरावं, उत्तरायणामध्ये मरावं, दक्षिणायनामध्ये मरू नये. आता मरण काही तुमच्या माझ्या हातात नाही. माणसाच्या कर्मानुसार ज्याचा त्याचा मृत्यू असतो ठरलेला. तुम्ही चांगलं कर्म केलात, पर्व काळावर तुम्हाला मरून येईल. वाईट कर्म केलं, दक्षिणायनामध्ये तुम्हाला मरावं लागेल. भीष्माचार्य उत्तरायणाची वाट पाहत होते. उत्तरायणामध्ये देवाचे, धर्मराजाच्या नगरीचे दरवाजे मोकळे असतात. मग माझे कृष्ण, धर्मराजा, नकुल, अर्जुन, सहदेव एका पाठोपाठ ज्या ठिकाणी पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते तिथं गेले आणि पाहिलं गड्या. पाहिल्याबरोबर पितामहांनी भगवान कृष्ण आलेले पाहिलं आणि पितामह म्हणतात, देवा तुझीच वाट पाहत होतो मी. केव्हा केव्हा तू येशील आणि कधी मी तुला माझ्या डोळ्याने पाहीन. आता आलास ना, आता एक काम कर देवा, इथून आता हलू नको. आता दृष्टी पुढे आईसाची तू राहे, जो मी तुझ पाये पांडुरंगा. आता आलास ना, आता माझ्या नजरेसमोरून हलू नको बघ देवा. मग देवांनी त्या भगवंताला कर्म मोक्ष, धर्म मोक्ष, ज्ञान मोक्ष, अनेक अशा प्रकारचे मोक्षाचं ज्ञान दिलं. आता देवा तू माझ्याकडे आलास, आता माझ्याकडे देण्यासाठी तुला तर काही नाही, पण आता मात्र एक आहे देवा, माझी जी बुद्धी आहे ना, बुद्धी, ही बुद्धीच तुला देतो. आणि भगवंताची पितामह भीष्माचार्य स्तुती करतात. त्यालाच श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भीष्म स्तुती म्हटलेला आहे. त्यालाच आपण जे विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणतोय ना, ते पितामहांनी देवाचं केलेलं वर्णन आहे. शरपंजरी असताना देवाच्या रूपाचं वर्णन, 1000 नावं पितामहांनी दिलेले आहेत, त्यालाच विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. आणि पितामह भगवान कृष्णाची स्तुती करतात. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत्व पुरावे विभुग्नी स्वमुखमुपगते क्वचित द्विहरन्तुं प्रकृती मुपे येषु यद्भर्व प्रवाह त्रिभुवन कमनं तमाल वर्णं रविकर गौरवरांबर दधाने वपुरल कुकला व्रताननाब्जं विजय सखेरती रस्तु मे. याला भीष्मस्तुती म्हणतात. आणि मग म्हणतात, आता एकच करा, तू मन हे मेची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर त्या ठिकाणी आमची द्रौपदी माता होती. आणि द्रौपदी माता ही सगळं ज्ञान धर्म, कर्म धर्म, मोक्ष धर्म, सगळ्या प्रकारचे धर्म भीष्माचार्य शिकवतात. त्यावेळेस द्रौपदी माता गालातले गालात खतखून हसली. ऐका, तितक्यात पितामहांची नजर त्या द्रौपदी मातेकडे गेली आणि द्रौपदीला म्हणतात, अगं द्रौपदी, तू का हसलीस? कुलवान स्त्री विनाकारण कधी हसत नसते ग द्रौपदी. तू कुलवान घराण्यातली आहेस, तू विनाकारण हसणार नाही. त्या हसण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल.
नक्की सांग तू का हसलीस? त्यावेळेस द्रौपदी म्हणते, पितामह तुमचा मृत्यू काही वेळेवर येऊन थांबलेला आहे. काही कालामध्ये, आता काही वेळामध्ये तुमची प्राणज्योत मावळणार आहे. इतक्या शरपंजरी पडलेल्या अवस्थेत सुद्धा तुम्हाला इतकं ज्ञान आहे. मग ज्या वेळेस पितामह सभा भरलेली होती, त्या सभेमध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, तुम्ही स्वतः पितामह भीष्माचार्य, सगळे ऋषी मुनी तपस्वी माणसं उपस्थित होते. भरलेल्या सभेमध्ये माझा ज्या वेळेस दुःशासनानं माझ्या वस्त्राला हात घातला होता, त्यावेळेस तुमचं हे इतकं ज्ञान कुठं गेलं होतं? त्यावेळेस पितामह भीष्माचार्य द्रौपदीला म्हणतात, अगं द्रौपदी, त्यावेळेस मी त्यांचं अन्न खात होतो ग, दुष्टाचं अन्न खात होतो. दुष्टाचं जर अन्न खाल्लं ना, माणसाची बुद्धी सुद्धा दुष्ट बनत असते. त्यांच्या अन्नाचा प्रभाव माझ्या बुद्धीवर झाला होता द्रौपदी, म्हणून त्या भरलेल्या सभेमध्ये मला खाली मान घालून बसावं लागलं. त्यावेळेस भगवान कृष्णाचा आणि पितामहाचा संवाद चालू असतो. पितामह युद्धच्या वेळी जे जे भगवान परमात्म्याने लीला केलेल्या होत्या त्या लीलेचे स्मरण करून देतात. भगवान परमात्म्यानं सांगितलं, एकदा बघ कृष्णा, मी एकदा युद्ध चालू असताना कौरव पांडवाची एक प्रतिज्ञा केली होती की उद्या सूर्यास्त होईपर्यंत या भूतलावर एकही पांडव शिल्लक राहणार नाही. पांडवांचा नायनाट करणार ही प्रतिज्ञा केली होती. आणि प्रतिज्ञा केल्यानंतर बघ ही द्रौपदीनं काय केलं होतं. ही द्रौपदी रात्रीची ही पाहता पाहता बातमी द्रौपदीच्या कानावर गेली आणि द्रौपदीला बेचैन अवस्था झाली. उद्या सूर्यास्त होईपर्यंत माझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत राहणार नाही, मला विधवा अवस्था प्रदान होईल, माझे पाचीला 5 पती हे जग सोडून जाणार. कारण प्रतिज्ञा साध्या माणसाची नाही ना, प्रतिज्ञा पितामह भीष्माचार्यांची आहे. मग द्रौपदीनं धावा केला बघा. आक्रश्यमाने वसन्या द्रौपद्या चिंतितो हरिही, गोविंद द्वारका वासिनी कृष्ण गोपीजन प्रिय, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. भगवान कुठे असा धावा द्रौपदीनं केल्याबरोबर द्रौपदीजवळ माझे भगवान कृष्ण आले. आणि द्रौपदी जवळ माझे भगवान कृष्ण आल्याबरोबर द्रौपदीला म्हणतात, काय झालं द्रौपदी, कशासाठी धावा केलास? त्यावेळेस द्रौपदीनं सांगितलं, अरे पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, उद्या सूर्यास्त होईपर्यंत या जगतावर एकही पांडव शिल्लक राहणार नाही. द्रौपदी भगवंताला सांगते. त्यावेळेस भगवान म्हणतात, नको द्रौपदी काळजी करू, फक्त मी सांगतो तसं कर. रात्रीच्या वेळी मी जसं सांगेल तसं कर. ज्या ठिकाणी पितामह भीष्माचार्य ज्या पर्णकुटीमध्ये राहतात त्या पर्णकुटीच्या ठिकाणी आपण रात्री जायचं आणि जाऊन ते ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले असतात, जायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं. आणि तुझ्यामध्ये जे हातामध्ये ज्या बांगड्या आहेत ना, बांगड्या, त्या बांगड्यांचा आवाज खळखळ 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 करायचा आणि पितामहांच्या कानापर्यंत जाईल एवढा बांगड्याचा आवाज करायचा. मी सोबत राहतो. रात्रीचे 12 वाजले. माझा भगवान परमात्म्यानं द्रौपदीच्या नोकर हुजऱ्या नावाचं रूप धारण केलं, द्रौपदीला सोबत घेतला आणि ज्या पर्णकुटीमध्ये पितामह भीष्माचार्य राहत होते त्या पर्णकुटीपर्यंत गेले. भगवान परमात्म्यानं द्रौपदीच्या चपला आपल्या हातात घेतल्यात आणि पर्णकुटीच्या दरवाजाजवळ साक्षात माझा भगवान परमात्मा उभा आहे आणि सांगितलं, द्रौपदी आता तू जा आणि पितामहांचं दर्शन घे. द्रौपदी गेली, पितामहांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर भगवंतानं सांगितल्याप्रमाणे आपल्या हातातल्या बांगड्या खळखळ 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 आवाज केला. तो बांगड्याचा आवाज पितामहांच्या कानापर्यंत केला. पितामहांना वाटलं इतक्या रात्रीच्या वेळी आता इथं दुसरं कोणी आलं नसेल, दुर्योधनाची पत्नी आली असेल, म्हणून पितामहांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. मग मात्र द्रौपदीला काही चैनच पडना. द्रौपदीने असे पितामहांची मांडी धरली आणि ध्यानस्थ अवस्थेत, समाधिस्थ अवस्थेत असलेल्या पितामहांना लक 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 हलवलं. पितामह
पितामह समाधीतून जागे झाले, ध्यानस्थ अवस्थेतून जागे झाले. पाहतात तर काय, दुर्योधनाची पत्नी नव्हती, द्रौपदी होती. द्रौपदीला पाहिलं आणि पितामहांची हवाच गुल झाली. आणि पितामह म्हणतात, द्रौपदी या वेळेला इथं कसं? द्रौपदी म्हणते, पितामह ते जाऊ द्या, तुम्ही जे आता मी दर्शन घेतल्याबरोबर आशीर्वाद दिलाय ना, तो आशीर्वाद या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा? त्यावेळेस पितामह म्हणतात, अगं जाऊ दे द्रौपदी, तू कुणासोबत इथं आलीस? द्रौपदी म्हणते, माझा हुजऱ्या नावाचा नौकर पर्णकुटीजवळ उभा आहे. साक्षात तिथून पितामह भीष्माचार्य उठले, पर्णकुटीच्या दरवाजाजवळ आले. माझ्या भगवान कृष्णाने अंगावर घोंगडी घेतलेली आहे. द्रौपदीच्या हातात चपला घेऊन भगवान कृष्ण पितामहांच्या पर्णकुटीच्या दरवाजाजवळ उभा आहे. पितामह आले आणि अंगावरची घोंगडी काढून पाहतात तर काय, साक्षात जगाचा मालक द्रौपदीच्या हातात चपल्या घेऊन उभा आहे. आणि म्हणतात, देवा ही सगळी युक्ती तुझीच असेल बघ. अरे तुझ्यासारखा करतुम अन्यथा करतुम शक्तिधीश परमात्मा ज्यांच्या पाठीमाग आहे ना, अरे माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य जरी कौरवांच्या बाजूला असले तरी पांडवांचा एक केस सुद्धा वाकडा होणार नाही. हा म्हणून महाराज सांगतात, भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा माझ्या भगवंताने केली, सिद्ध केली आणि पांडवांचं रक्षण सुद्धा केलं. ही सगळं इतिहास भीष्माचार्य भगवंताला सांगतात. आणि शेवटी म्हणतात, आता माझी जाण्याची वेळ आलेली आहे, आता भगवंता एकच कर गड्या. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. ऐका, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना जी का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो. जब प्राण तन से निकले. वाह, पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो. होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आए, कोई रोग ना सताए, यम दर्श ना दिखाए. जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. इस भक्ति की है अर्जी, वाह, खुद गरजती है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी. जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले.
टाळी वाजवा सर्वांनी, टाळी. देवा आता एकच काम कर, माझा अंतकाळ जवळ आलाय, माझा शेवटचा श्वास जवळ आलाय. या शेवटच्या श्वासामध्ये तू माझ्या नजरेपासून हलू नको. माझा ज्या वेळेस प्राण या शरीरातून जाईल ना देवा, त्यावेळेस माझ्या नजरेसमोर तुझंच रूप मला सतत साठवून ठेवावं लागेल. याच्यासाठी एवढंच कर. जब प्राण तन से निकले, एवढंच नाही, माझा ज्या वेळेस या देहातून प्राण जाईल त्यावेळेस तुझं नाव माझ्या कंठामध्ये राहावं. अशा प्रकारे भीष्म प्रयाणाची कथा या ठिकाणी झालेली आहे. जवळजवळ या श्रीमद भागवत पुराणामध्ये 9व्या स्कंदापर्यंत देवांच्या भक्तांचं चरित्र आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं शौनकांनी सुतांना प्रश्न केलेला आहे. अश्वत्थामानं ज्या उत्तरेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं होतं, त्या ब्रह्मास्त्राचं काय झालं? माझ्या भगवंतानं त्या गर्भाचं रक्षण केलं आणि नंतर पांडवांचं सर्व स्वर्गारोहण झाल्याच्या नंतर त्याच उत्तरेचा गर्भ अभिमन्यूची पत्नी उत्तरा आणि त्या उत्तरेचा गर्भ चांगल्या मुहूर्तावर सर्व ऋषीमुनींच्या साक्षीने योग्य पर्व काळावर त्या गर्भाचा या भूतलावर पृथ्वीवर उदय झाला. तेच म्हणजे परीक्षिती महाराजांचा जन्म. बोलिये परीक्षिती महाराज की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे श्याम. परीक्षितीचा जन्म झालेला आहे तोच पांडवांचा वंशज आहे आणि पांडवांचा वंशज परीक्षिती महाराजांचा जन्म झाल्याबरोबर त्याचं पहिलं नाव विष्णुरात ठेवलं. तो देवाच्या भक्तीचा सात्विक वृत्तीचा होणारा राजा होणार आहे म्हणून परीक्षिती महाराजांचा जन्म झाला.